अमरावती येथील स्पेशल चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटी व बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, विकलांग, अंध, कर्णबधिर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आणि आज ही प्रयास संस्था आपल्या अमरावतीमध्ये खूप चांगले काम करते। डॉक्टर सावंत साहेबांशी बराच वेळा आमचा संपर्क झालेला आहे आणि काम करत असताना आणि यांच्या घरामध्ये खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचं मी सांगू शकते की या समस्या इतक्या गंभीर आहेत, पण त्यातून सुद्धा मार्ग निघाला पाहिजे। आणि शेवटी मार्गातून यश कसं मिळवता येईल आणि आपलं कुटुंब कसं आपल्याला सुरू करता येईल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच पुढे असतो आणि ते प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल संस्थेचे मी मनापासून आभार मानते आणि मी खरंच आपल्याला सांगू इच्छिते डॉक्टर नरवे साहेबांना सांगते की दंडेगाचा हा मोठ्या मतदारसंघामध्ये भाग घेतो, परंतु सामाजिक प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला जेव्हा काही काम पडेल तेव्हा निश्चितच मला सांगा निश्चितच आपल्या संस्थेला जेव्हा तेव्हा येण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या ज्या काही अडचणी असेल ते दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत होतो एवढ्या या ठिकाणी आपल्याला विश्वास देते। आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं डॉक्टर नरवे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल डॉक्टर साहेबांचा आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानते। लोकप्रतिनिधी म्हणा किंवा पुरी कार्यकर्ते जे असतात त्यांना जे काही अधिकार भेटत असते ते अधिकार आपण ज्या समाजामध्ये ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये ते आपण डिस्ट्रीब्यूट केले पाहिजे, त्याचे डिवाईड केले पाहिजे, त्याचा उपयोग त्या समाजातल्या लोकांना झाला पाहिजे। याच्यासाठीच घटनेनं हे सर्व निर्माण केलेलं आहे आणि आपण जर ते करू शकत नसेल तर मग त्याच्यासारखं दुर्दैव नाही। म्हणून आमचा नेहमी प्रयास असतो की जे काही काम करायचं आहे ते लोकांचा दुर्लक्षित लोकांसाठी ज्यांना खरोखर समाजात या लोकप्रतिनिधीची म्हणा किंवा जे पदावर असतात त्यांची गरज असते त्यांच्यासाठी काम करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे। पुढच्या काळामध्ये आपण जेव्हाही संस्था आम्हाला बोलवून आम्ही येऊ आणि डॉक्टर दरवाईंचा आभार मानतो की त्या निमित्तानं आज माझं इथे येणं झालं, काही हरकत नाही, थोडं लेट झालो आम्ही, परंतु पुढच्या काळामध्ये या संस्थेचे जे काही प्रश्न असतील, कारण की संस्थेचे प्रश्न नाही आहेत ते समाजाचे प्रश्न आहेत, ते संस्थेसाठी नाही ते समाजासाठी काम करतात आणि त्या समाजाच्या जो वर्ग इथं चालतो म्हणजे ज्या लोकांसाठी काम करतात ते खरोखर फार मोठं काम आहे आणि तिच्यात आमचा नेहमी सहभाग राहील एवढंच आपल्याला सांगतो आणि आमचा सत्कार केला संस्थेनं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो आणि माहिती। विशेष मुलांच्या पालकांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते। आपण त्याला सक्षम पालकत्व म्हणतो आणि त्या सक्षम पालकत्वाच्या दृष्टीने पालकांचं प्रशिक्षण, ट्रेनिंग आणि त्यांचा अवेअरनेस हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आज जे पाऊल उचललं गेलं आहे अमरावतीमध्ये प्रयास संस्थेकडनं आणि महापेडिकॉनकडनं ते अतिशय उत्तम झालेलं आहे आणि पालकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि असे कार्यक्रम जर वारंवार घेतले तर निश्चितच विशेष मुलांच्या संगोपनात आपल्याला एक सकारात्मक बदल दिसून येईल। आज महापेडिकॉन आणि मनोविकास स्पेशल चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित प्रयास विशेष शाळा यातर्फे ऑर्गनाईज आज सर्व विशेष मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शन आणि चर्चासत्र झाले। यामध्ये डॉक्टर समीर दलवाई आणि डॉक्टर जया शिवलकर यांचं इतकं अप्रतिम मार्गदर्शन लाभलं की अगदी 3 तास हा पालकवर्ग आज खिळून होता आणि हे अशाच मार्गदर्शनाची आजच्या आपल्या या सर्वच पालकांना अमरावतीतल्या याची गरज आहे। हा अवेअरनेस हा सगळ्या समाजात आलाच पाहिजे आणि त्यासाठी हे कार्यक्रम हे पुन्हा पुन्हा अमरावतीत व्हायला पाहिजे आणि यासाठी आपण सर्वच आयोजकांनी पुन्हा एकदा हा प्रयत्न केला पाहिजे। आपण आज समाजात बघतोय की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दिसत आहेत आणि आपण विशेष मुलांच्या गरजा ज्या आहेत तिकडे आपण लक्ष जेवढं द्यायला पाहिजे तेवढं देत नाहीत। म्हणून त्या अनुषंगाने महाराष्ट्र पीडियाट्रिक इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या महापेडिकॉन या कॉन्फरन्सच्याद्वारे आज डॉक्टर कडूंच्या संस्थेत आज जो कार्यक्रम पालकांसाठी विशेष पालकांसाठी केला गेला तो खूपच चांगला कार्यक्रम झाला आणि त्याच्याद्वारे मी डॉक्टर समीर दलवाई आणि डॉक्टर जया शिवलकरांनी पालकांचं जे मार्गदर्शन करायचा आम्हाला जो योग मिळाला त्यासाठी आम्हाला खूपच आनंद वाटला आणि आम्ही संस्थेचे आणि महापेडिकॉनचे ऋणी आहोत। असे कार्यक्रम नेहमी करणं गरजेचं आहे कारण त्यातूनच प्रबोधन होतं। पालकांचे जे प्रश्न आहेत जे त्यांच्या समस्या आहेत त्याचं निवारण करणं अगदी गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनच नव्हे तर डॉक्टर वर्गाने पण त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणूनच IIPच्या वतीने आज महापेडिकॉन जे होतं आहे त्या वतीने आम्ही इथे आलो, खूप आनंद वाटला आणि असे कार्यक्रम पुन्हा करावे अशीच विनंती। धन्यवाद। यावेळी
अमरावतीच्या नवनिर्वाचित आमदार सौ सुलभा खोडके तसेच संजय खोडके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.